केवढा अभिमान वाटला होता ग मला तेव्हा त्याचा. मी जेव्हा मानसीसाठी स्थळ शोधत होतो तेव्हा हा स्वतःहून पुढे आला आणि त्या स्थळाने जेव्हा मानसीवर आरोप केले तेव्हा आपल्या वतीने त्यांच्याशी तो भाटला. नोकरीला कुठे आहे? लंकारी फायनान्स कंपनी. बाहेर काही कुठे प्रेम प्रकरण? हो काय हा काय प्रश्न आहे? आमच्या मनूबद्दल तुमच्या मनात अशी शंका आली कशी हो? माझ्या ह्या आई वडिलांनी संस्कार केले तिच्यावर. प्रत्येक टप्प्यावरती तो जाळं टाकत गेला आणि आपण त्यात अडकत गेलो. जमिनीच्या संदर्भात मी गावी गेलो होतो तेव्हा तुला ऍडव्हान्स सॅलरी देऊन तुला उपकाराच्या ओझ्याखाली त्यांनी दबून टाकलं आणि त्यापोटी मग तो वेगवेगळ्या मागण्या तुझ्याकडे करत राहिला. एक 6 महिन्याची सॅलरी मला ऍडव्हान्स मिळाली तर खूप बरं होईल. बघा क्रेडिट झाले असतील. 6 महिन्यांचा ऍडव्हान्स पगार दिलाय मी मिस मानसींना. मला माफ कर म्हणू, माफ कर. मी कायम तुझं सोडून त्याचं ऐकत आलो ग. कायम त्याचं ऐकून तुला चुकीच्या दिशेने ढकलत राहिलो. चुकीच्या माणसाच्या गळ्यात तुझी माळ घालायला तयार झालो. माफ कर मला. आई वडील नेहमी बरोबरच असतात. त्यांनी सांगितलं नेहमी ऐकायचं असतं. आपण असं मुलांना सांगतो पण तसं नाहीये. सत्यजित अनिकेत, तुम्ही तुमच्या मुलांना सांगा की आई वडील नेहमीच बरोबर असतात असं नाही. तर तेही हाडामासाची माणसं असतात, तेही चुकू शकतात. हे सांगा त्यांना. काका तुम्ही आधी शांत व्हा बरं. बाबा चुका सगळ्यांकडनंच झाल्यात. त्या समरने माझ्याही प्रतिकूल परिस्थितीचा फायदा घेतला. सत्यजित, लंकारी फायनान्सला फसवण्याच्या प्लॅन मध्ये फक्त तूच नाही तर मिस मानसी सुद्धा इन्व्हॉल्व्ह आहेत. याचे पुरावे आहेत आमच्याकडे. त्याचा खरा चेहरा तुम्हा सगळ्यांसमोर आणण्याचा मी खूप प्रयत्न केला होता पण कधी परिस्थितीने साथ नाही दिली. पण प्रत्येक वेळेस अनिकेत आणि मानसीचा काहीही प्रॉब्लेम झाला की त्या प्रॉब्लेमच्या केंद्रस्थानी समर सरच असतात. तर कधी समोरच्याने विश्वासच नाही ठेवला. अनिकेत जेलमधनं सुटला सावंत वकिलांमुळे. पण त्याचं क्रेडिट कोणाला मिळालं? समर सरांना. मला हा ऍक्सिडेंट पेक्षा कट जास्त वाटतोय. I'm sorry. I'm really sorry. असं चुकलं. मी तुझं ऐकायला हवं होतं. प्रत्येक वेळी तू मला सांगायचा प्रयत्न करत होतास पण तुझ्यावरचा अविश्वास इतका मोठा होता की तुझे शब्द माझ्या कानांपर्यंत पोहोचलेच नाहीत. प्लीज मला माफ करशील? इट्स ओके मेघा. हे बघ काही चुका माझ्याकडनं झाल्या, काही चुका माझा आपल्या प्रेमावर विश्वास होता. खात्री होती की तू परत येशील माझ्याकडे. म्हणून म्हणालो होतो मी कायम तुझी वाट बघेन. जय किंचाय बाबा. घ्या आता तोंड गोड करा आणि गोडी अशीच कायम राहू द्या बाबा. हा घे माझी मेगुडी माझं ग. घ्या जावई बापू घ्या घ्या घ्या. बाबा घ्या. अजिबात त्रास करून घेऊ नका तुम्ही. सगळं ठीक होणार आहे बाबा. आणि दुसऱ्या कोणाच्या तरी चुकीचं खापर तुम्ही स्वतःवर का फोडून घेताय? आम्ही चुकलोच आहोत ना बाबा. हो काका, आता आम्ही पण तुम्हाला न सांगता लग्न केलंच ना. ती आमची चूक होतीच.
आणि तुमच्या लग्नानंतर तर समर अजूनही आत घुसला. त्याने तुमचाही घटस्फोट करून आणण्याचा प्रयत्न केला. आम्हाला धीर देण्याच्या नावाखाली तुमच्यात फूट पाडण्याचा प्रयत्न केला. मला तर चपलेनं हाणावा असा वाटला होता त्याला. मुचडा घालून आला होता आमच्याकडे सत्यनारायणच्या पूजेला आणि काय दिलं प्रेझेंट माझ्या पोराला आणि सुनेला? घटस्फोटाची फाईल. असं वाटलं ना की लातेनं तोडवा त्याला. पुढचं पश्चिमला त्याचा. मिसेस मानसी, उघडून तर बघा. नंतर बघते मी. असं काय करताय? उघडून बघा ना. डिवोर्स? हो, आणि मी पण ठाम राहिलो. मी पण त्याला ठणकावून सांगितलंच ना की ही मिस मानसी नाही, मिसेस मानसी अनिकेत उषा आहे. त्याच असतं ना, आपण आपल्या माणसावर विश्वास नाही ठेवत, मग त्यांची मन दुखवली जातात आणि मग त्यात जी फट पडते ना, आणि त्या फटीतून बाहेरचे उंदीर आतमध्ये येतात आणि मग ते सगळं घर पुरतडून टाकतात. राजन भाऊ, राग नका येऊ देऊ, पण तुमचा घरच्या माणसांवर कधी विश्वासच नव्हता. सगळा विश्वास बाहेरच्या माणसांवर. तुम्ही ओरडा, रागवा, मारा, पण आपल्या माणसांकडे हक्कानं मदत मागा. बाहेरच्या माणसांची मदत असते ना, ती सोन्याच्या हारणासारखी असते. नको बाय, नको. तो मोह नको. असला मोह काय कामाचा नाही. हे असं वागलं तरच आपल्या घरची शीता सुरक्षित राहील. बाबा, आम्ही जातो आता. ऑफिसला जायचंय आम्हाला. तुम्ही कोणी आता कसलाही विचार करू नका. मी तुम्हाला फोन करून सगळं कळवते. जाऊ ना बाबा? काका, काळजी घ्या. नीट जा. मग ऑल द बेस्ट. ऑल द बेस्ट तुम्हाला दोघांना. ए पोरांनो, थांबा. माझ्याकडून पण ऑल द बेस्ट. हाणात त्याला चांगला. हाय, किंचाळे बाबांचा आशीर्वाद आहे. होणार सगळं चांगलं. मी कालपासून काही बोललो नाहीये याचा अर्थ मी आता शांत झालोय, मी मवाळ झालोय असं वाटतंय का तुम्हाला? मी कोणालाही सोडणार नाहीये, लक्षात ठेवा. पण सर, आम्ही केलंय काय? काय केलंय? तुम्हा सगळ्यांना चांगलंच माहिती आहे मी कामाच्या बाबतीत कधी हलगर्जीपणा करत नाही, कुठलाही गोळ घालत नाही. मग हा असला फालतू हार्ड ड्राईव्हचा गोळ घालेन मी? हे कोणीतरी मला त्रास द्यायला मुद्दाम केलंय हे न कळण्या इतपत काही मी दुधखोळा नाहीये. प्रश्न इतकाच आहे, हे कोणी केलंय आणि का केलंय? का केलंय वगैरे या मोटिव्ह मध्ये मला जायचं नाही, मला त्यात इंटरेस्ट सुद्धा नाहीये. पण कुणी केलंय हे मला जाणून घ्यायचंय. आपली सगळी भंकस एका बाजूला
आणि स्वतःच्या फायद्यासाठी उगाच गमतीसाठी जर कोणी कंपनीचं नुकसान करत असेल ना तर मी ते खपवून घेणार नाही. कंपनीचं नुकसान म्हणजे माझं नुकसान आणि मी माझं नुकसान होऊ देत नाही. कळलं काय? तुलाही कळलंय का? तुझ्याबद्दल ही शंका आहेच मला. सर मी आधीच म्हटलं सर तुम्हाला की तिकडे मानसी मॅडम आणि अनिकेत सुद्धा होता. नाही, त्या दोघांवर सुद्धा माझी नजर असणारच आहे. आणि आता यापुढे माझ्या नजरेतून कोणीही वाचू शकत नाही. येतं लक्षात? आणि ही शेवटची संधी आहे तुमच्यासाठी. हा हार्ड ड्राईव्हचा घोळ कोणी घातलाय हे जो समोर येऊन सांगेल त्याला माझ्याकडून बक्षीस. आणि नाही सांगणार त्याला तर त्याला भोपळा. कोणीच सांगितलं नाही ना तर तुमचं रेझिग्नेशन लेटर मी स्वतः टाईप करून देईन. मी आता एका कामासाठी बाहेर चाललोय. परत आल्यानंतर हे कुणी केलं हे मला कळलं पाहिजे. चुपचाप गुन्हा कबूल करा नाहीतर राजीनामा तयार ठेवा. हा सरळ सरळ आपल्यावर आरोप आहे. ही हिटलरशाही आहे आणि आम्ही कधी काही करतच नाही हो. भोपे सर, मी तुम्हाला आधी सांगितलं सुद्धा होतं की नाही हो? नाही नाही भोपे, आता खूप झालं, खूप सहन केलं, पण आता बास. अति झालंय आता हे. आणि नेहमी आम्हीच का सहन करायचं आहो? नाही नाही भोपे, तुम्ही तर सरांचा उजवा हात आहे ना. तुम्हाला कसली भीती नाही? त्यांना सांगा की स्टाफ आता नाराज आहे म्हणून. उजवा हात? कसला उजवा हात आणि काय? इथे आमची दय ना आम्हाला माहिती. हे समर सर म्हणजे असा विचित्र माणूस आहे ना की वेळेला स्वतःचाच उजवा हात सुद्धा कापून टाकतील. ही काय मोगलाई आहे? हे फक्त बोलायला आहे हो भोपे सर. आज तुम्ही सांगूनच टाका, मांजराच्या गळ्यात घंटा बांधून टाका. मांजराच्या? अहो, एक वेळ मांजर पत्करली, पण या वाघाच्या गळ्यात घंटा कोण बांधणार? माझी तर हिंमत नाही बाबा. तुम्ही एक काम करा ना, घंटा कोणी बांधायची ते ठरवा, नाहीतर मग प्रेझेंटेशनचा घोळ कोणी घातलाय ते शोधून काढा. मी जरा आलोच, थोडं काम. मनोहर सर, भोपे नंतर ना समर सरांचे तुम्हीच जास्त जवळचे आहेत. तुम्हीच बांधा मांजराच्या गळ्यात घंटा. मी नाही बांधणार मांजराच्या गळ्यात घंटा. तुम्ही काय ते तुमचं बघून घ्या. अहो, मला काम आहेत, मी जातो. कॉफी. थँक्यू. काय? दालचिनी वाली कॉफी? मेघा, हे मला आवडतं म्हणून? खरंच नाही, खरंच नाही म्हणजे हो. म्हणजे तुला अजूनही लक्षात येतं? त्यात काय न लक्षात राहण्यासारखं? तो काय मोबाईल नंबर आहे का? वाटलं तर डिलीट करून टाकलं. आणि तूच म्हणतोस ना की आठवणी मरत नाहीत, त्या आपण आपल्या मनाच्या कोपऱ्यात पुरून ठेवतो. आणि त्या तिथेच रुजतात, फुलतात, कारण मन त्या आठवणींना मरूच देत नाही. मेघा, माझ्याकडून सॉरी. माझ्याकडून थँक्यू. मी खूप परीक्षा घेतली ना तुझी.
हो खरं तर पण मी वागलोही तसाच होतो. माझ्यामुळे तुला त्रास. म्हणून जे काही सांगितलं ना ते ऐकल्यावर मला असं वाटलं की आपल्या आयुष्यात काहीही घडू शकतं, पण संकट आलं आणि आपल्या माणसाचा हात जर आपल्या हातात असेल ना तर आपण कुठलंही वादळ पचवू शकतो. तेव्हा मी तुला खूप मिस केलं. पण मी इथेच होतो. पण मी नव्हते ना. मी मनातून खूप लांब होते तुझ्यापासून. गेले काही दिवस मी बघतेय ना तू किती जपतोयस बाबांना, या घराला. सगळ्यांना आधार वाटतो तुझा. अच्छा, सगळ्यांना म्हणजे त्यांनाच, त्या सगळ्यांना. मलाही. मग असं सांग ना, मी वाट बघतोय तू हे बोलण्याची. सत्यजित, माझा विश्वास आहे तुझ्यावर. तू पुन्हा त्या वाटेवर नाही जाणार. प्लीज. समरचं प्रकरण मिटल्यावर आपण पहिलं काय करणार आहोत माहितीये? काय? आपण आपल्या घरी जाणार आहोत. आय लव्ह यू मेघा. तू सांगितलं नाहीस कॉफी कशी झाली आहे ते? हा, दालचिनी जरा जास्त झाली. मला फारच मनस्ताप झाला असेल तुमच्या वरिष्ठांच्या या वागण्याचा. प्रचंड. तुम्ही काय केलं? मी ठरवलं, नोकरी सोडायची नाही, खचून जायचं नाही. काय उपयोग होता नोकरी सोडून? सोपं होतं नोकरी सोडून घरात बसणं, काहीच झालं नाही असं मनाला समजावणं, नवीन नोकरी शोधणं. तिथेही असाच समोर भेटला असता तर, रस्त्यावर, बसमध्ये, रिक्षात असाच अनुभव आला असता तर काय करणार होते मी? यावर एकच उपाय आहे, पळून न जाता जागीच उभं राहणं आणि सामना करणं. म्हणून मी ठरवलं, नोकरी सोडायची नाही. आणि आज जेव्हा माझ्या घरच्यांना कळलं तेव्हा आम्ही तिच्या मागे तेव्हा खंबीरपणे उभे राहिलो. तिला सांगितलं तक्रार कर, आणि म्हणून इथे आलोय मॅम. आपण सगळ्याच जणी केव्हा ना केव्हा तरी अशा अनुभवांना सामोरे जातोच. आपण कसं रिॲक्ट करायचं ना हे आपणच ठरवायचं. निशा, कळतंय तुला? सावर स्वतःच्या अनुभवात, बाहेर पड. मिसेस मानसी, त्या माणसाला आता आम्ही बघून घेऊ. तो कायद्याच्या कचाट्यातून सुटेलही, पण आपल्या तावडीतून नाही. आम्ही आहोत तुमच्यासोबत. तुम्ही नका काळजी करू. थँक्यू.